असताना किंवा गर्भवती असताना मृत्युमुखी पडते अशा स्त्रीला अग्नी दिला जात नाही तर तिला धरणीच्या उदरात घालविला जातो असा उन्नतीचा मृतदेह मी बघितला आणि तो या आठवड्याच्या स्मशानभूमीत वाढलं निद्रासुवर केलं आणि तिचं वय विद्या आत्मसात नसताना त्या मृतदेहातून
या सगळ्या या स्मशान नमस्कार करतो तेव्हा इच्छा पूर्ततेसाठी एक पाऊल दूर आहे. त्या क्षणी मला 7वा बालक मिळाला. एकदम बाकी राहिलं. एकच बालक आणि एक बालक जर का तुला मिळाला असेल तर पहा हे सार सर्वस्व त्याला कित्येक साहस घडवावे लागते कारण हा शेवटचा बालक आहे आणि म्हणूनच तो बालक मिळण्यासाठी साहस घडवावे विश्वाच्या पटांगणावर जर स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर अत्यंत कष्टाशिवाय अस्तित्व निर्माण करतोयस पण हे बालक मिळण्यासाठी कित्येक सास का तर एका हाताने किंवा टाळी तर त्याला दुसऱ्या हाताची जोड असावी लागते आणि म्हणूनच जर का जोड असेल तर निश्चितच हे बालक तुला प्राप्त म्हणजे त्याला शक्य नव्हे त्यासाठी कुणाची तरी जोड असावीच लागेल आजपर्यंत ज्याला मला सहाय्य केलं तुला मी इथपर्यंत पाचारण केलं ज्याचा नामकरण विधी संपन्न माझ्या नेत्रासमोर एक प्रश्न ठेवलाय या विश्वात तुला जिच्या नावावर व्हायचं आहे आणि त्यासाठी करायचं आहे पण मी तर स्वतःचा सुधार ठेवण्यासाठी तुला शब्द देतोय तुझ्या दिवसाचा या विश्वात भ्रमण करून 90,000 बालक तुझ्या
असतं. राजगद्दी कोणी सामान्य नव्हे, ते परमेश्वराचा अंश आहे. आणि एवढंच करायचं पहा, हा त्यांच्याजवळ जाईल, जाणून कळेल, त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न करेल. पण हा आहे तो एकटा. राजगद्दी आहेत ते समजा एकत्रित झाले तर याचं काही खरं नाही. जर का एकटा आला असेल, माझा विद्रोह करून उरणार आहे. हो, पण एकाच वेळी तर परमच्या भूमीच्या ठिकाणी जर राजकारण असताना करताय, एकमेकात सहाय्य करून अवघ्या धरून सुपन या तत्वाला सांगतोय सत्य. त्याच्यावर मार्ग आहे. आणि तो मार्ग कोणता असेल तर राजकारणाला फळ घालण्यासाठी, राजकारणाला जमविण्यासाठी दोन गोष्टी आहेत. त्या म्हणजे कणक आणि कामता. राजकारणातून कणक म्हणजे धन भरपूर आहे, पण कामता कशासाठी? ती एक स्त्री, समजा एखाद्या स्त्रीनं त्यांच्याजवळ पाहिजे असेल तर त्यांच्या तिच्या आज ती जवळ घेतली आणि त्याच्यानंतर निश्चितच ते राजकारणी त्याच्या देहावर शस्त्राचे आघात असं शस्त्र आहे ना. केवळ तिचं एक हास्य. हो, तिचं एक हास्य समाजात बिघडवू शकतं. संधी आहे. पण काय करशील? काय करणार आहे? काय करशील? स्वतःचं सामर्थ्य तुझं सामर्थ्य बघ. आज पणाला लावणार आहे आणि अशा एक सौंदर्यवतीला निर्माण करणार आहे. काय म्हणतोस काय? तो माझ्या राजाचं हा. या काला आला. त्या काला नवीनासाठी ऐकलंय. जन्म कसा झाला रे? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुला देणार आहे. आपण देणार म्हणजे? पहिला प्रश्न, तू कोण? मी कोण आहे? दुसरा प्रश्न, त्याला तुला जन्माला घातलंय. काय? मी तुझा बाप आहे आणि तू माझी कन्या आहे. म्हणजे आपण माझी पितृदेवता. आपण जर मला जन्माला घातलेलं असेल तर आपल्या या पवित्र आणि पुण्य आणि याचा आशीर्वादाबरोबर सकल विश्वाचा आपला वरदहस्त मस्तकी येताक्षणी असंख्य प्रश्नांचा भडीमार माझ्यावर होऊ लागला. प्रत्येक प्रश्न पण एकाही प्रश्नाचा अर्थ लागेनासा होऊ लागला. पण मला सांगा, आपण माझी पितृदेवता, मी तुमची कन्या, मग माझं नाव का आणि आपलं नाव का? सुंदर प्रश्न. या विश्वाच्या पटांगणावर हा, प्रत्येकाची ओळख ही नावानेच होत असते. हाच प्रश्न माझ्या मनात सहज निर्माण झाला. मग ऐक, काय? माझं नाव आहे कालनेमी. कालनेमी? आणि या कालनेमी नाव ते सौंदर्य जन्माला घातलं. त्या सौंदर्याला समजा
माझी निर्मिती करावी. मला सांग, कन्या असो हा, किंवा पुत्र असो, हा. ज्या माता पित्याच्या पोटी जन्माला आली, त्यांचं पुत्र माझ्या आपण दिलेल्या बुद्धीनुसार आणि त्याला मिळालेल्या चालनेनुसार माझ्या मनाच्या ठिकाणी एकच वाटू लागलं. कन्या असो अथवा पुत्र असो, ज्या मात्या पित्याने त्यांना जन्म दिलाय ना, आणि असं असतं ना, आपल्या आई वडिलांच्या इच्छेसाठी शेवटपर्यंत झटायचं असतं. त्यांच्या स्वाभिमानाला कधी डाग लागू देऊ नये, ते ध्येय परिपूर्ण करण्यासाठी आपण तत्पर राहायला. मग माझंही स्वप्न आहे. आपलं त्या स्वप्न स्वप्नात साकार करणं कुणाची जबाबदारी आहे? निश्चितच तुम्ही माझी निर्मिती केलात, मी तुमची कन्या म्हणून त्याला सहाय्य करायला. पण असं आपलं कुठलं स्वप्न? मला हे विश्व अंधाराचं करायचंय. आहे का? अंधाराचं आणि सैतानी वाटतं. आमच्या सैतानी राज्याचा राजा करायचंय. पण तो हा कालनेमी. आणि त्याच्या कार्यासाठी तुला मला सहाय्य करायचंय. पण या विश्वाच्या ठिकाणी अंधारी आणि सैतानी राज्यात तुम्हाला प्रस्थापित करायचंय, असं असताना मी आणि कोणतं ते सहाय्य करणार हे नाही मला समजलं. हे कार्य एवढं सहज सोपं नव्हे. बोलण्याचा अर्थ दैत्यात संकट विचारतील. तर माझ्या पराक्रमाला नमतील, त्यांना मी संपवणारच आहे. पण माझ्या यांच्यावर स्वतःच्या सौंदर्याची मोहिनी टाकायची आहे. नेहमी जाळ्यात त्यांना अडकवायचंय. तुम्ही पराक्रम गाजवत असताना तर कुठेतरी कमतरता तुम्हाला भासली असेल तर सौंदर्य तुम्ही निर्माण केलं आणि त्याच्या योग्य करून त्या पुरुषाच्या जीवनाच्या ठिकाणी माझ्या सौंदर्यानं मोहिनी पाडायला असेल ना, तर आपली कन्या म्हणून आपल्या कार्यात सहभागी होण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेऊन आणि आपलं कर्तव्य परिपूर्ण करत जात असते वेळी आपण का म्हणून थांबवावं? हे कार्य हा. एवढं सहज सोपं नव्हे. सहज सोपं नव्हे म्हणजे संकट उभी ठाकतील. त्या संकटावर मात करायचं. ते काय की आपल्या हाती शस्त्र नसावं. म्हणजे आपल्या शक्तीच्या योग्य करून आपण क्षणार्धात शस्त्र निर्माण केला, आणि जर का मी कार्य परिपूर्ण करत असताना माझ्या मार्गाच्या ठिकाणी संकट उभी ठाकली असतील, तर या शस्त्रानिशी त्या संकटावर मात करण्यासाठी निघाले थांबवण्यासाठी आपण तत्पर करता. आपणच कार्य देतात आणि आपणच थांबवतात. याला करणं केवळ तुझ्यावर जबाबदारी दिली. आणि म्हणूनच निघाले. आता तुला सूचना. सूचना आणि अशी कुठली? तू माझी कोण? ओ मी तुमची कन्या. मी तुझा कोण? हा काही प्रश्न झाला. तुम्ही माझी पितृदेवता. संपलं. काय संपलंय? तुझं माझं नातं. आपण हे सारं काही निर्माण केलं, असं असताना आपल्यासाठी हे नातं कधी नाही संपू शकत. मायाचीच होऊ नकोस. बोलण्याचा अर्थ माया ही काल्पनिक आहे. तो मायाच्या अधीन झाला, तो उत्कर्ष करू शकला नाही. म्हणजे काय करायला? या क्षणापासून हा. तू माझी बहिणी काय आणि मी तुझा बहिणी. काय समजता तुम्ही? हे नाही मला समजत. अशी वेळ कसा खेळ करायचा. म्हणजे काय करायला? वेळ जर तशी आली असेल तर तुला संकटातून मुक्त मीच करणार आहे. आपण करणार आहोत. आणि तशीच वेळ आली असेल तर तुझ्यावर संकट काय? हा असा आगळा वेगळा खेळ कुणालाही न कळणारा आणि प्रत्येकाला गुरफटवून टाकणारा हा खेळ जर का आपण खेळायला हवा. असं जर का असेल ना, तर क्षणात हात निघाले. जर का माझ्यावर संकट उभं राहिलं असेल, ते संकट आपण निवारण करणार आहात आणि ते संकट तुम्ही कधीतरी निवारण करणार आहात. आणि हा मला माझ्या घरी जन्माला नाही. त्याला त्रास वाटतोय. माझं
माझा विद्रोह माझी नंदिनी शांत बसून चालणार